आता आपण बघूया टॉप 9 राजकीय बातम्या। कल्याण पोलीस स्टेशन गोळीबार प्रकरणी गणपत गायकवाडांचा मुलगा वैभव गायकवाडला क्लीन चिट, आरोपपत्रात फक्त 2 आरोपींचा समावेश। शरद पवारांचा हिंगोली दौरा रद्द, पवार ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी माणिकराव देशमुख टाकळगव्हाणकरांचा शताब्दी गौरव सोहळा उपस्थित राहणार आहे। काँग्रेस प्रदेशाध्यक्षांकडून संघटनात्मक बैठका दुसऱ्या दिवशी सुरू असणार, टिळक भवनात हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत बैठका। इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना जीवे मारण्याची धमकी, प्रशांत कोरटकर नावाच्या व्यक्तीकडून कथित जीवे मारण्याची धमकी, इंद्रजित सावंत यांची फेसबुक पोस्ट। ठाकरेंच्या शिवसेनेचे सर्व नेते एकत्रित राज्यव्यापी दौरा करणार, स्वर्गीय आनंद दिघे यांना अभिवादन करून 2 मार्चला ठाण्यातून दौऱ्याची सुरुवात होणार। ठाकरे गटाच्या उपनेत्यांची आज शिवसेना भवनात बैठक होणार, ज्येष्ठ नेते सुभाष देसाईंच्या नेतृत्वात आज दुपारी 3 वाजता बैठकीचं आयोजन। कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंना तात्पुरता दिलासा, नाशिक सत्र न्यायालयाकडून माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती, तर आज सरकारी वकील न्यायालयात 2 वर्षांच्या शिक्षेसंदर्भातील याचिकेवर युक्तिवाद करणार। छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाला पुन्हा एक मोठा झटका, सुरेश बनकर यांच्यानंतर दिनेश परदेशींचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र, परदेशी पुन्हा भाजपत जाणार। रवींद्र धंगेकरांची आज कार्यकर्त्यांसोबत महत्त्वाची बैठक, धंगेकर शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा, आजच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता।